बीड जिल्ह्यात अनधिकृत पुतळे मोठ्या प्रमाणावर बसवण्यात आले आहेत। परवानगी नसताना देखील हे पुतळे बसवल्याने अनेक जणांवर गुन्हे दाखल झालेत। आधीच गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत असलेला बीड जिल्हा आता या नव्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलाय। पाहूयात। बीड जिल्ह्यात सध्या पुतळ्यांचं राजकारण सुरू झालंय। महापुरुषांचा पुतळा बसवण्यावरून अनेक ठिकाणी मोठे वादंग निर्माण झाले आहेत। अलीकडच्या काळात गेवराईत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून पोलीस प्रशासन आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगली जुंपली होती। गेवराईमध्ये मध्यरात्री पुतळा बसवल्यानंतर जिल्ह्यात तब्बल 4 ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यांचं अनावरण करण्यात आलं। आतापर्यंत 2 वर्षात तब्बल 128 अनधिकृत पुतळे बीड जिल्ह्यात उभारण्यात आले आहेत। सगळे लोकांना माझं हेच आव्हान राहील की हे आपण जे पुतळा बसवत आहे ते आपले इतिहासाचे खूप मोठे ज्यांची हस्ती आहे त्यांचे आपण पुतळा बसवत आहे तो लीगल मार्ग वापरा, कायदेशीर मार्ग वापरा। पुतळा समिती जो आहे जिल्ह्याच्या लेवलवर त्यांची परमिशन घेऊन लीगली त्याच्यामध्ये वापरा, जेणेकरून उत्साहात आणि आनंदात तुम्ही तिथे पुतळा बसवू शकते, सगळा नियम कायदा फॉलो करून। कोणती परवानगी न घेता रात्रीतून अनेक ठिकाणी महापुरुषांचे पुतळे बसवण्यात आले आहेत। त्यामुळे वाद सुद्धा निर्माण झाले आहेत। त्यामुळे पुतळे बसवून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। संबंध महाराष्ट्रामध्ये सामाजिक वातावरण अत्यंत घाणेरड्या स्वरूपाचं झालेलं आहे। धार्मिक जातीय तेढ वाढवण्याचा कुणीतरी जाणीवपूर्वक प्रयत्न करतंय असं दिसतंय। एकट्या बीड जिल्ह्यामध्ये साधारण 128 पुतळे आतापर्यंत अनधिकृतपणे बसवलेले आहेत महापुरुषांचे। खरं म्हणजे महापुरुषांच्या विचारांचा, आचारांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्याची आमच्या सर्व जाती धर्मातल्या तरुण सहकाऱ्यांची जबाबदारी असताना कुणीतरी जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं एका ठराविक गावामध्ये जायचं आणि रात्री अपरात्री महापुरुषांचे पुतळे बसवायचे। याच अनधिकृत पुतळ्यांवरून सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील काही सवाल उपस्थित केले आहेत। मुख्य रस्ता, रहदारीची जागा अशा ठिकाणी अनेक पुतळे बसवण्यात आले आहेत। त्यामुळे अनधिकृत पुतळ्यांबाबत प्रशासन कारवाई का करत नाही, असा सवाल करण्यात येतोय। अनधिकृत पुतळे उभारत असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई करताना दिसत नाहीत। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये सामाजिक सलोखा बिघडत आहे। त्याचबरोबर आम्ही वैचारिक वारदार आहेत, आमचं असं म्हणणं आहे की महापुरुषांचे पुतळे उभारण्या पाठीमागे त्यांच्या कार्याची प्रेरणा घेणं, त्यांचे विचार आत्मसात करणं हे आहे का, केवळ 2-3 समाजामध्ये भांडण निर्माण करून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधणं हा खरा प्रश्न आहे। त्यामुळे संबंधित प्रकरणामध्ये जे बेकायदेशीरित्या पुतळे उभा करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी। महाराजांचे पुतळे उभारणं हा केवळ अभिमानाचा विषय नाही, तर ती एक जबाबदारी सुद्धा आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांनी दिलेले विचार, मूल्य आणि समाजासाठीची बांधिलकी हेच खरे त्यांचे स्मारक आहेत। नियम धाव्यावर बसवून कायदा मोडून उभारलेले पुतळे समाजात एकोपा निर्माण करण्याऐवजी तणाव वाढवू शकतात। म्हणूनच गरज आहे ती भावनेपेक्षा शहाणपणाची आणि उत्साहापेक्षा जबाबदारीच्या भावनेची। महेंद्र कुमार मुधोळकर, झी 24 तास, बीड।